पाँचवीं क्लास में आप सब बच्चों का स्वागत है बेटा। दिवाली के बाद का जो कोर्स है वो कोर्स मैं सोनाली मैडम आप लोगों को पढ़ाने वाली हूँ। ठीक है, तो आज अपन देखेंगे नदीचे गाणे। मराठीचं पुस्तक काढा. मराठीचं पुस्तक काढल्यानंतर पेज नंबर 25 काढा. पेज नंबर 25 त्यामध्ये आपल्याला कुठली कविता दिसते? नदीचे गाणे ही कविता दिसते. दिसली तुम्हाला? नदीचे गाणे 15 नंबरची कविता आहे नदीचे गाणे. काल तुम्हाला काय सांगितलं होतं? काल मी तुम्हाला बरेच सारे फोटो पाठवले होते ते तुम्ही बघितले असाल. त्या फोटोमध्ये तुम्हाला मी हे चित्राचं पूर्ण वर्णन सांगितलं होतं. ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय अक्षरं ओळखता येतात त्या सर्व चित्राची तुम्हाला नावं लिहायला मी सांगितली होती. तुम्ही ती नावे लिहिली असतील. जेही काही लिहायचं असेल बेटा ते सर्व तुम्ही आपल्या पक्क्या वहीमध्ये लिहायचं. मराठीच्या पक्क्या वहीमध्ये तुम्ही सर्व लिहायचं. जोही होमवर्क तुम्हाला दिला जाईल तो मराठीच्या पक्क्या वहीमध्ये लिहायचा. आणि जर तुम्हाला काही समजलं नाही तर माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायचा, सांगायचं, व्हॉट्सअप करायचं. तर ह्या पूर्ण चित्रांचे नावं मी तुम्हाला काय सांगितले होते लिहायसाठी. उदाहरण जसं हा पक्षी, हे देऊळ, ही काय आहे नदी. तर ह्या सगळ्या तुम्हाला जे जे ओळखता येईल त्या सर्वांची नावे तुम्ही काल लिहिली असतील आपल्या वहीमध्ये, है ना. आज आपण बघूया कवितेचं वाचन आणि कविता सुरातालात म्हणून घ्यायची. कविता सुरातालात म्हणायच्या आधी तुम्हाला या कवितेसोबत अभिनय करायचा आहे. अभिनय करायचा म्हणजे हातवारे करून तुम्हाला ही कविता कोणाला तरी नृत्य स्वरूपात करून दाखवायची आहे. तर नृत्य स्वरूपात करून दाखवायसाठी तुम्हाला आता कोण आहे जवळ? आपण शाळेत आहो का? नाही. मग तुमचे छोटे किंवा मोठे बहीण भाऊ असतील त्यांना तुम्ही ही हातवारे करून कविता शिकवायची आहे. म्हणजे तुम्हाला या कवितेवर डान्स शिकवायचा आहे, नृत्य शिकवायचं आहे. त्याला आपण म्हणू अभिनय. ठीक आहे. तर आज आपण बघतो आहे कविता ऐका आणि वाचा. आधी सर्वप्रथम आपण कविता वाचून घेऊ, त्यानंतर त्याचा मी तुम्हाला राग सांगते. त्या रागात जो राग तुम्हाला सांगेल त्याच रागात तुम्हाला ही कविता पाठांतर करायची है, मतलब लर्न करायची है. वही कविता आप लोगों को जैसे अपन सिखाएंगे वैसे ही आपको ये कविता लर्न करनी है. सबसे पहले अपन ये पढ़ लेते हैं. ठीक है. सबने हाथ में पेन और पेंसिल लो. जो जहाँ जहाँ मैं रखूँगी वहाँ वहाँ आप लोगों ने ध्यान देना है. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. कविता कोणती आहे? नदीचे गाणे. नदीचे गाणे. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. मी मंजूळ गाणे गाते. मी पुढेच धावत जाते. वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती. लता वृक्ष किती काठावरती भूमी तुंजे मला भेटती. फुलवेली मज सुमने देती कुठे लवाळी खेळत बसती. कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल आपुली छाया धरती. पाणी पिऊन पक्षी जाती घट भरुनी कोण जल नेती. गुरे वासरे जवळी येती मुले खेळती लाटांवरती. मी कोणाचा मी सर्वांची बांधून या मज नेणाऱ्यांची. जिथे जाईल तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. ही झाली कविता. कवितेचं वाचन. आता मी कवितेचा राग तुम्हाला सांगते. त्या रागात मी तुम्हाला कविता सांगेल आणि तशीच्या तशी तुम्हाला ती कविता पाठांतर करून ठेवायची आहे. ठीक आहे. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहते येते. मी मंजूळ गाणे गाते. मी पुढेच धावत जाते. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. मी मंजूळ गाणे गाते. मी पुढेच धावत जाते. वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती. वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती. लता वृक्ष किती काठावरती भूमी तुंजे मला भेटती. लता वृक्ष किती काठावरती भूमी तुंजे मला भेटती. फुलवेली मध सुमने देती कुठे लवाळी खेळत बसती. फुलवेली मध सुमने देती कुठे लवाळी खेळत बसती. कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल आपुली छाया धरती. कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल आपुली छाया धरती. पाणी पिऊन पक्षी जाती घट भरुनी जल नेती.
पाणी पिऊन पक्षी जाती, घट भरून कोणी जल नेती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. मी कोणाची मी सर्वांची, बांधून यामज नेणाऱ्यांची. मी कोणाची मी सर्वांची, बांधून यामज नेणाऱ्यांची. जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. समजली तुम्हाला कविता? ही कविता तुम्हाला म्हणून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे सूरतालामध्ये हातवारे करून अभिनय करून ही कविता दुसऱ्यांना म्हणून दाखवायची आहे, पाठांतर करायची आहे. समजली तुम्हाला कविता? आता या कवितेमध्ये पहा, तुम्हाला कठीण कठीण शब्द दिलेले आहे. या कठीण कठीण शब्द म्हणजे मंजूळ म्हणजे मधुर, मंजूळ म्हणजे मधुर है ना. ऐकायला गोड, ऐकायला गोड, कानाला गोड वाटणारा. जसं आपण म्हणतो ना, ह्या मुलीचा आवाज किती गोड आहे, किती मंजूळ आहे, किती मधुर आहे है ना. त्यानंतर तीर, तीर म्हणजे काठ. तीर म्हणजे काय असते? काठ. तीर म्हणजे काय असते? काठ. हे जे तीर दिसते ना आपल्याला, याला काय म्हणतात? नदीच्या तीरावर म्हणजे नदीच्या काठावर है ना. त्यानंतर लता, लता म्हणजे काय? लता म्हणजे काय? लता म्हणजे वेल. जसं कुठल्याही झाडांचा वेल असतो त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? त्याचा समानार्थी शब्द काय आहे? वेल. आणि त्यानंतर वृक्ष म्हणजे काय? वृक्ष म्हणजे झाड. झाड मतलब बडासा पेड़. वृक्ष मतलब बडासा पेड़. तो आपण इथे पेड़ लिहू का मराठीमध्ये? नाही. तर त्याला काय लिहायचं आपण? झाड. वृक्ष म्हणजे काय? झाड. त्यानंतर सुमन म्हणजे काय? फूल. सुमन म्हणजे काय? फूल. सुमन म्हणजे फूल. जो मराठी में उसको फूल को क्या बोला जाता है? सुमन बोला जाता है. त्यानंतर लव्हाळी. लव्हाळी म्हणजे काय? पाण्यात किंवा पाण्याच्या वर वाढणारी एक वनस्पति, जैसे नाइक तालाव में है ना. पानी के ऊपर जो हरा हरा जो बढ़ता है उसको क्या बोलते हैं? लव्हाळी. उसको क्या बोलते हैं? लव्हाळी. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? लव्हाळी. पानी के ऊपर जो हरा हरा बढ़ता है ना, जिससे पानी अपने को दिखता नहीं है और गंदा भी होता है, उसको क्या बोलते हैं? लव्हाळी. त्यानंतर आम्रतरू मतलब क्या होता है? आम्रतरू म्हणजे काय? आंब्याचे झाड. आम्रतरू मतलब, तरु मतलब वृक्ष है ना. तरु मतलब वृक्ष, त्याला काय म्हणतात? आंब्याचे झाड. नंतर शीतल. शीतल म्हणजे थंड है ना. शीतल मतलब थंड. शीतल का मतलब क्या होता है? ठंडा. अपन शीतल पेय लिखा रहता है धूप काले भी मालूम है अपने को, प्याऊ प्याऊ के ऊपर. तो शीतल म्हणजे थंड. त्यानंतर छाया. छाया मतलब सावली. सावली मतलब छाव. समझ गए? छाया मतलब छाव. उसको मराठी में बोलेंगे सावली. छाव अगर लिखेंगे आप तो आपको गलत दिया जाएगा आणि सावली लिहिलं तर तुम्हाला उत्तर बरोबर दिलं जाईल. त्यानंतर मातीचा घडा. घट म्हणजे काय? मातीचा घडा. माठ. जो मटका अपन पानी भरने के लिए, पानी ठंडा पानी पीने के लिए जो भरते हैं ना, उसको बोलते हैं घड़ा. समझ गए? तो घट मतलब माठ, मातीचा घडा. और मनोहर मतलब सुंदर. मनोहर मतलब सुंदर. मनोहर म्हणजे सुंदर. जो अच्छा दिखता है वो, आँखों को जो सुहाता है वो मनोहर. ठीक है. तो अभी आप लोगों को ये शब्द मैंने बताई, शब्दों के अर्थ मैंने बताई. तो वही शब्दों के अर्थ आप लोगों को यहाँ पे नीचे दिए गए हैं. दिखे? मंजूळ, ऐकायला गोड. तीर म्हणजे काठ. लता म्हणजे वेल. वृक्ष म्हणजे झाड. सुमन म्हणजे फूल. लव्हाळी म्हणजे पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती. आम्रतरू म्हणजे आंब्याचे झाड. शीतल म्हणजे थंड. छाया म्हणजे सावली. घट म्हणजे माठ, मातीचा घडा. मनोहर म्हणजे सुंदर. समझ गया? तो आप लोगों को ये है होमवर्क. ये क्या है? होमवर्क. ये आप लोगों को अपनी पक्की कॉपी में करना है. ये आप लोगों को पक्की कॉपी में लिखना है. काय के नीचे कल जो आप लोगों को कविता लिखने के लिए बोले थे वो कविता लिखना है. ये चित्र आप लोगों को निकालने के लिए बोले थे, ये चित्र निकालना है. और उसके नीचे आप लोगों को ये शब्दार्थ जो है ये लिखना है. समझ गए? तो ठीक है, अपन कविता का अर्थ जो है वो कल समझ लेंगे.